नमस्कार. आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी खरंच खूप मोठी गेम चेंजर ठरू शकते. चला तर मग पारंपरिक ग्रामीण शेतीला एका आधुनिक आणि भरघोस अनुदान असलेल्या व्यावसायिक उद्योगात रूपांतरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये थेट उडी घेऊया. विचार करा, पूर्वीच्या तब्बल 14 वेगवेगळ्या योजना एकत्र करून एकच एकदम सुटसुटीत असा बिझनेस जनरेटर बनवला तर कसं होईल? होय, महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने नेमकं हेच केलंय. हे एक खूप मोठं आणि दिशादर्शक पाऊल आहे बरं का. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. ग्रामीण उद्योजकतेचा दृष्टिकोन, विविध व्यवसाय मॉडेल्स, आर्थिक रचना आणि अनुदान, पात्रता व कागदपत्रे आणि शेवटी 4 टप्प्यांची अर्ज प्रक्रिया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, ग्रामीण उद्योजकतेचा दृष्टिकोन. आता बघा, नुसती जनावरे वाटली आणि विषय संपला असं इथे नाहीये. हा उपक्रम 100% इंटिग्रेटेड इकोसिस्टम उभी करतो. म्हणजे काय? तर ही योजना पंचसूत्रीवर आधारित आहे. कृत्रिम रेतन वापरून उच्च दर्जाची पशुपैदास, फिरते पशुचिकित्सालय आणि मोफत लसीकरण, उत्तम चारा आणि मुरघास निर्मिती, संतुलित पशुखाद्य आणि आधुनिक शेड व्यवस्थापन. थोडक्यात सांगायचं तर नवा व्यवसाय या 5 भक्कम खांबांवर उभा राहणार आहे. वळूया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, व्यवसाय मॉडेल्सची माहिती. सर्वात भारी गोष्ट म्हणजे यात निवडीसाठी खूप उत्तम पर्याय आहेत. मोठ्या प्रमाणावर पशुपालन करायचंय, मग उच्च उत्पादन देणाऱ्या HF, जर्सी किंवा गिरगाईंचे आधुनिक दुग्ध प्रकल्प आहेत. आणि जे भूमिहीन किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत, खास त्यांच्यासाठी 50+5 असे मोठे शेळी आणि मेंढी पालनाचे गटसुद्धा उपलब्ध आहेत. आता या प्रकल्पांच्या बजेटचा विचार केलात तर तुम्ही थक्क व्हाल. 5 गायी किंवा म्हशींचा दुग्ध प्रकल्प घ्या किंवा 50+5 शेळीपालन गट घ्या, या प्रत्येकाचं मूल्यांकन चक्क 11 लाख रुपयांच्या पुढे जातं. होय, 11 लाख. आणि यात फक्त जनावरे नाहीयेत. या 3 वर्षांचा सक्तीचा विमा, पक्क्या शेडची उभारणी, 3 किलोवॅटचा सोलार पॅनल आणि मिल्किंग मशीनसारखी सर्व आवश्यक यंत्रसामुग्री आधीच कव्हर केलेली आहे. ज्यांना अजून काही वेगळं आणि विशेष करायचंय त्यांच्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांपर्यंतचे भव्य व्यावसायिक कुक्कुटपालन प्रकल्प या आराखड्यात आहेत. यात अंडी आणि मांस उत्पादनाचे एकदम आधुनिक पर्याय आहेत. आणि हो, इतकंच नाही, मातीविना चारा उगवणारे हायड्रोपॉनिक युनिट्स आणि शेतीसाठी देशी बैलजोडी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पूरक उद्योगांनाही यात निधी दिला जातोय. तिसरा विभाग, आर्थिक रचना आणि अनुदान. सर्वात मोठा प्रश्न असतो तो पैशांचा, बरोबर? तर बघा, सर्वसाधारण प्रवर्गासाठी आर्थिक गणित एकदम सोपं आहे. राज्य शासन थेट 50% अनुदान देतं आणि बँका 45% कर्जाची सोय करतात. म्हणजे खिशातून सुरुवातीला किती द्यायचेत? तर फक्त 5%. विचार करा, इतक्या कमी गुंतवणुकीत एवढा मोठा व्यवसाय सुरू करण्याची ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. आणि जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील तर ही संधी आणखीच मोठी होते. त्यांना तब्बल 75% इतकं भक्कम राज्य अनुदान मिळतं. बाकी 20% बँक कर्ज असतं आणि स्वतःची गुंतवणूक तीच अगदी नाममात्र, म्हणजे फक्त 5%. ही आकडेवारी पाहिल्यावर अनुदानातला फरक तर स्पष्ट दिसतोच, पण यातून शासनाची सामाजिक बांधिलकीसुद्धा दिसून येते. महिला आणि त्यांच्या बचत गटांसाठी चक्क 30 ते 50% विशेष आरक्षण ठेवलंय. आणि सर्वात स्तुत्य बाब म्हणजे सर्व प्रकल्पांमध्ये दिव्यांगांसाठी सुद्धा 5% आरक्षण नक्की करण्यात आलंय. आणखी एक भारी गोष्ट सांगू, ही संपूर्ण सिस्टीम एका पारदर्शक कॅशबॅक मॉडेलवर चालते. उद्योजकता विकास योजनेअंतर्गत बँक कर्जावर 4% व्याज सवलत दिली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे प्रत्यक्ष व्याजाचा भार खूप हलका होतो. वेळेवर हफ्ते भरले की हे आर्थिक पाठबळ अजूनच भक्कम होतं. चौथा विभाग, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. आता बघूया यासाठी अप्लाय कोण करू शकतं. तर याची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. भूमिहीन मजूर, 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेली अल्पभूधारक शेतकरी, वनहक्कधारक आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण हे सर्व यासाठी पात्र आहेत. पण एकच अट आहे जी अपात्र ठरवू शकते. ती म्हणजे जर पूर्वी अशाच एखाद्या सरकारी अनुदान योजनेचा लाभ घेतला असेल तर मात्र या योजनेत भाग घेता येणार नाही. अर्ज करायचा असेल तर कागदपत्रांची फाईल एकदम रेडी पाहिजे. जागेचा पुरावा म्हणून 7/12 उतारा किंवा भाडेपट्टा, शासनाचे अधिकृत कौशल्य किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र, ओळखीसाठी आधार आणि पॅन कार्ड, आणि हो, जर लागू असेल तर दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र आणि बचत गटाचे प्रमाणपत्र. ही 5 मुख्य प्रकारची कागदपत्रे अचूकपणे सादर करावी लागतील. आणि आता शेवटचा 5वा विभाग, 4 टप्प्यांची अर्ज प्रक्रिया.
अर्जापासून ते बँक खात्यात पैसे येण्यापर्यंतचा पूर्ण प्रवास एकदम सुटसुटीत 4 टप्प्यांत वाटलेला आहे. पहिला टप्पा ऑनलाईन अर्ज आणि बँकेची मंजुरी. दुसरा टप्पा 1 महिन्याच्या आत शेड आणि पायाभूत सुविधांची उभारणी. तिसरा टप्पा जनावरांचा विमा आणि डिजिटल टॅगिंग. आणि चौथा टप्पा सर्व पडताळणीनंतर अनुदानाचे थेट खात्यात हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या संपूर्ण प्रक्रियेवर एकदम कडक वॉच असतो बरं का. पशुधन खरेदी शासनाने नेमलेल्या समितीसमोरच होते, त्यामुळे तिथे पूर्ण पारदर्शकता राहते. जर 1 महिन्यात काम सुरू केलं नाही तर नाव थेट वेटिंग लिस्टमध्ये जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, खरेदी केलेल्या प्रत्येक जनावराची भारत पशुधन पोर्टलवर डिजिटल नोंदणी करणं सक्तीचं आहे. तर संपूर्ण राज्यभर जेव्हा अशी एक मजबूत यंत्रणा उभी राहते तेव्हा मनात एक प्रश्न नक्की येतो. विखुरलेल्या अनुदानांना अशा एका आधुनिक बिझनेस इकोसिस्टममध्ये एकत्र केल्यामुळे ग्रामीण शेतीचं भविष्य खरोखरच कायमचं सुरक्षित होईल का? योजना आणि तिची मांडणी पाहता हे एक खूपच पॉझिटिव्ह पाऊल नक्कीच वाटतं. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह.